सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. जोड आपल्या श्वासाची, सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. नेत्रशुद्धी. बहिर त्राटक. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी, पापणी न हलवता एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओम नमो जयात्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असा हा ओम सर्वव्यापक, त्रिगुणात्मक, कालातीत ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकार, असा हा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. परमेश्वराचं एक अक्षरी ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश, असं तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचंच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. आपण करीत आहोत अंतरत्राटक. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार.
पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल, अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा मोठ्याने आवाज उच्चार करायचा आहे. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊया आणि उच्चार अ नखापासून ते नाभीपर्यंत कंपनांची अनुभूती. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल, अकार मकार समसम प्रमाणात. याकरिता खोलवर दीर्घ श्वास आणि उच्चार अ नाभीपासून कंठापर्यंत कंपनांची अनुभूती. तिसरा उच्चार मकार लांबवलेला, अचं प्रमाण कमी, मचं प्रमाण जास्त. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजात हा उच्चार. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास, उच्चार ओ. कंठापासून मस्तिष्कापर्यंत कंपनांची अनुभूती. चौथा उच्चार शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. खोलवर दीर्घ श्वास, श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. आपली बैठक स्थिर झाली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करणार आहोत चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर गणेश रूपी ओम आहे आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमस्तक. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, सुरुवातीला विश्रांती. करणार आहोत आपण मेरुदंड वक्रासन आणि त्यासाठी सुरुवात. दोन्ही पाय जोडून उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकून कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा वर आणि उजव्या बाजूला मागे वळून, जो पाय फोल्ड आहे त्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. डावा पाय मात्र सरळ असेल तर कुठेही आपल्याला वर उचलायचा नाही. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जायचंय आणि ही कृती थोडीशी डायनॅमिक असेल. सुरुवात करूया. 1 2 मागे, 3 पुढे, 4 मागे. कपाळ जमिनीकडे नाही गेलं तरी चालेल, फक्त पाय मात्र सरळ असेल. हलकसा ट्विस्ट. 5 6 बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड,
आणि सुरुवात. 1 आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. 2 3 4 आणि 5. बरोबर. डावा पाय सरळ, दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त हवी तर करणार आहोत आपण चक्की चालत. दोन्ही हातांची बोटं गुंफून घ्यायचे आहेत. तळवे आपले समोर स्क्रीनकडे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही पायांमध्ये स्ट्रेच, हातांमध्ये स्ट्रेच. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोलाकार. 1 हाताची पकड पावलाच्या खाली जमिनीला लागू देत. 2 अगदी सावकाश करा. 3 अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला मध्यभागी येऊन डावीकडून उजवीकडे. 1 2 अगदी सावकाश आणि 3 वेळा झालं की थांबायचंय. हात तसेच ठेवायचेत वरती, नजर समोर. आणि आता एकदा उजवीकडे टर्न, मागची भिंत, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. सावकाश दोन्ही हात खाली. आणि आता हलकसं ट्विस्टिंग पुन्हा एकदा. उजव्या हाताने उजवं पाऊल, डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. हलकसं उजव्या बाजूला बेंड व्हायचंय. 1 ज्यांना शक्य आहे तरी डावा हात सुद्धा उजव्या पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा. बघा या प्रकारे. 1 आणि 2 3 4 5 6 बरोबर. 7 8 मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचेत आणि आता हळूहळू आपले फिंगर टिप्स आहेत त्याच्याने आपल्याला हळूहळू पुढे जायचंय. जेवढं शक्य आहे तेवढं पुढे जायचंय. फॉरवर्ड बेंड. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र जास्त स्ट्रेचिंग करू नका. ओके, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. तुम्ही आराम करा. मागे टेकून बसलात तरी चालेल, काही हरकत नाहीये. बाकीच्याला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय. छान, बरोबर दर्शनाताई. आता उजवा हात उजव्या पावलाकडे घ्या, डावा हात डाव्या पावलाकडे घ्या. हा, बरोबर. छान. आधी लोअर बॅक मधून पुढे झुकायचं, अजिबात डोकं पुढे घ्यायचं नाहीये. आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं. याला म्हणतात उग्रासन. आणि मग सावकाश उलटसाल, तिथल्या तिथेच सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पावलं जुळून घ्या. बटरफ्लाय. पायामध्ये जो स्ट्रेच आला होता तो कमी करूया. पावलं जुळून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती, पाठकडा सरळ, नजर समोर. बरोबर. जर जास्त कंबर दुखत असेल तर पाठीवर पडून झोपायला हरकत नाहीये. आणि हात कमरेच्या खाली घ्या. मयूर ते तुम्हाला असं हे होतंय, त्रास होतोय. तर आता सुरुवात करूया. आपल्याला थोडीशी हळूच हालचाल करायची. श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. अगदी सावकाश नियंत्रित हालचाल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि थोडीशी आता डायनॅमिक हालचाल. गुडघे जास्तीत जास्त वर खाली. बरोबर. सावकाश थांबायचंय आणि तिथल्या तिथे साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया आणि थोडा वेळ विश्रांती.
लक्ष आपल्या श्वासाकडे आहे, तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास घ्यायचा, सोडायचा. दोन्ही हात समोर घ्यायचे. करणार आहोत आपण थोडस आपले एल्बोचं बेंडिंग. श्वास घेत हात फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता हात आडवे, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वासाकडे लक्ष आणि कृती बरोबर. 3 वेळेला. आणि मग दोन्ही हात वर आणि पुन्हा एकदा फोल्ड आणि सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. बरोबर, छान. आता पुन्हा दोन्ही हात खाली, हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि सुरुवात. क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश आणि नियंत्रित हालचाल. 2, बरोबर. 3, अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट आणि मागून पुढे. 1, 2, बरोबर करताय. आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि डोळ्यात अलगद मिटून विश्रांती. तिथल्या तिथेच रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. सावकाश हनुवटी गळ्याकडे. आणि आता सुरुवात. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. क्लॉकवाईज 2 वेळेला. अगदी सावकाश उजवीकडून डावीकडे. आधी अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. ज्यांना डोळे बंद करून चक्कर आल्यासारखं वाटेल त्याने डोळे उघडे ठेवून हीच कृती करा. डावीकडून उजवीकडे. 1 आणि 2. 2 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. करूया अर्ध मत्स्येंद्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे. डावा पाय फोल्ड करून त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ असेल. बरोबर. उजवा हात मागे, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. डाव्या हाताने उजव्या पायाला समोरून वळखा द्या. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करूया. उजवा हात जो सपोर्टसाठी आपण मागे ठेवलाय, तो आता मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. उजवा खांदा थोडासा अजून ओपन करण्याचा प्रयत्न करा आणि इथे यथाशक्ती थांबा. जोड श्वासाची. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. डोळे अलगद मिटून देहधारणा. आपल्या कुठल्या कुठल्या शरीराच्या भागावर ताण जाणवतोय याकडे लक्ष. कुठे ताण आहे, कुठे पीळ आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला दाब जाणवतोय, ह्या सगळ्याचा मनातल्या मनात आपण अनुभव घेतोय. आणि त्याचबरोबर जोड श्वासाची. देहधारणा, प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. डायबेटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक हे आसन आहे. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान समोर येऊ देत मध्यभागी. पुन्हा उजव्या हाताचा सपोर्ट मागच्या बाजूला. डाव्या हाताचा वळखा सोडून द्या. डावा पाय सरळ आणि मग उजवा पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे. उजव्या पायाची टाच डाव्या सीटच्या जवळ असेल. डावा हात मागे, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. उजव्या हाताने डाव्या पायाला वळखा घ्या. आपली डावी मांडी आपल्या पोटावरती प्रेशर येईल. बरोबर. आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. आणि डावा हात मागून उजव्या पायाच्या मांडीवर. डावा खांदा थोडासा ओपन करा.
हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा, आपला संपूर्ण आकृतिबंध. पुन्हा एकदा आपण निरीक्षण करतोय. कुठल्या बाजूने ताण, दाब, पीळ ह्या सगळ्याचा अनुभव आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. चेहरा शांत असेल. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आधी मान मध्यभागी. पुन्हा डाव्या हाताचा सपोर्ट मागे, समोरून उजव्या हाताचा विळखा काढून उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत गोमुखासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे प्रचंड प्रमाणामध्ये, त्यांनी हे आसन करणं टाळायचंय. त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. तर याचे फायदे काय आहेत? गोमुखासनमुळे एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्याचबरोबर आपले थाय मसल्स, हिप जॉइंट्स मोकळे होतात. पुन्हा एकदा हे आसन डायबिटीज प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. हे कसं करायचं आधी दाखवते. गोमुख म्हणजे काय? तर आपली गायीचं मुख, गायीच्या मुखाप्रमाणे शरीराचा आकृतिबंध दिसतो. आणि तुम्हाला छोटासा नॅपकिन जवळ ठेवायचा आहे या आसनसाठी. तर हे कसं करायचं मी तुम्हाला आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल बघा डाव्या सीटच्या जवळ आलंय. आधी बघून घ्या. मग डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बघा दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या जवळ आहेत. आता इथे आपला जो बेस आहे तो पक्का करण्यासाठी दोन्ही हाताचे तळवे पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा. गुडघे आपले आपण ऍडजस्ट करायचे व्यवस्थित, म्हणजे एका लाईन मध्ये येतील. आणि मग पुन्हा एकदा सीटचा भाग जमिनीवर, म्हणजे आपले गुडघे सरळ एका रेषेमध्ये येतात. ठीक आहे. ही कृती आपली पक्की झाली. आता हे झालंय, आपण गोमुखासनची ही स्थिती घेतली. इथे उजवा गुडघा आपला वर आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. हातांची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड असते. ठीक आहे. हा जो आकृतिबंध आहे, म्हणजे हे गुडघ्यांची जी स्थिती आहे ही गायीच्या मुखाप्रमाणे दिसते आणि पावलं जी आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात. म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. हे मेडिटेटिव्ह आसन आहे, म्हणजे या स्थितीमध्ये तुम्ही बराच वेळ मेडिटेशन, ध्यान करू शकता. आता पुढची जी कृती आपण बघणार आहोत ती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. तर इथे तुम्हाला ज्यांना शोल्डर शोल्डर दुखीचा त्रास आहे त्यांनी हे करताना काळजी घ्यायची, किंवा ते नाही केलं तरीही चालेल. त्यांनी या स्थितीमध्येच थांबायला हरकत नाहीये. तर पुढची स्थिती काय आहे? उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. बघा उजवा जो दंड आहे त्या त्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला झालाय. मान सरळ आहे, कुठेही ती वर किंवा खाली झुकलेली नाहीये. बरेचदा ही कृती करताना मान अशी खाली जाते, तर तसं न करता मान व्यवस्थित सरळ ठेवायची. तर इथे तुम्हाला नॅपकिन घ्यायचं आहे. बघा मागच्या बाजूने दाखवते. प्रत्येकाच्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जातील असं नाहीये. तर इथे तुम्ही नॅपकिन घेऊ शकता. नॅपकिनचा रोल करायचा आणि ते आपल्या अशा हातामध्ये पकडायचं. एक टोक दुसऱ्या हातात, दुसरं टोक दुसरा जो खाली हात आहे त्याच्याकडे. असं पकडून तुम्ही इथे थांबू शकता. आता इथे जवळपास नाही नॅपकिन माझ्याकडे, म्हणून अशा प्रकारे तुम्ही थांबू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करू शकता. तर इथे आपल्या शोल्डर वरती थोडासा एक्स्ट्रा प्रेशर येतो. आपले वायुकोश पूर्णपणे मोकळे होऊन जातात. जे साईडचे वायुकोश आहेत ते. त्यामुळे आपली श्वसन क्षमता सुद्धा इथे वाढते. ठीक आहे. मागून लक्षात आलंय. तुम्ही नॅपकिनची घडी करून किंवा नॅपकिनचा रोल करून तुम्ही अशा प्रकारे हात एकमेकांच्या जवळ आणू शकता. आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा बघून घ्या. उलट चाल करताना
जो आपला हात खाली आहे, तो प्रथम गुडघ्यावर येईल आणि त्यानंतर वर असलेला हात गुडघ्यावर येईल. जो पाय खाली आहे, तो पहिल्यांदा सरळ करायचा आणि मग वर असलेला पाय सरळ करायचा. ठीक आहे? करूयात आपण सगळे एकत्र. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर जुळलेले. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्ही हाताचे तळवे पावलांवर ठेवून थोडासा सीटचा भाग वर उचलायचा, थोडस पुढे झुकायचं आणि पुन्हा सीटचा भाग खाली जमिनीवर. बरोबर. आता डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात. हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. हे मेडिटेटिव्ह आसन आहे. पण इथे आपण थोडा वेळ श्वासाकडे लक्ष देऊन 3 ते 4 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करूया. बघा, जाणीव आपली उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे. तिथले जे हिप जॉइंट्स आहेत, थाय मसल्स आहेत, तिथे तुम्हाला कसा ताण जाणवतोय. त्याचबरोबर डाव्या बाजूला तुम्हाला याच ठिकाणी प्रेशर जाणवत असेल. त्या सगळ्याकडे लक्ष, पाठीचा कणा सरळ, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती, जोड श्वासाची. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. त्यासाठी उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. मागे फोल्ड करूया. डावा हात जो खाली आहे तो मागे नेऊया. मान सरळच असेल आणि मागून दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. बरोबर. मान सरळ असेल, नजर समोर आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. बरोबर केलंय सगळ्यांनी. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. बघा, आपली उजवी बाजू जी आहे ती कमरेपासून हाताच्या कोपरापर्यंत ताणली गेली आहे. त्यामुळे आपले बाजूचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. आपला श्वसन मार्ग इथे सुधारतो. छान. उलट चाल करताना आधी डोळे उघडायचे. डावा हात प्रथम खाली असलेला गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात. बरोबर. डावा पाय जो आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा खाली असलेला, मग वर असलेला उजवा पाय आणि थोडा वेळ विश्रांती. जर क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर थोडीशी पावलामध्ये हालचाल करा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय सुरुवातीला फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. मग खाली असलेला उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीटच्या. बरोबर. पुन्हा पुन्हा एकदा सेम कृती. गुडघे थोडेसे पुढे ढकलायचे, सीटचा भाग मागे आणि मग पुन्हा मध्ये. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न असेल. आता उजवा हात प्रथम डाव्या पायाच्या गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. पुन्हा एकदा या स्थितीमध्ये थांबूया. डोळे अलगद मिटून घेऊया आणि देहधारणा. डाव्या बाजूच्या हिप जॉइंट्सवर आणि थाय मसल्सवर आलेला ताण, उजव्या बाजूने असलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. आणि आता बद्ध हस्त. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जाऊया आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेण्याचा प्रयत्न. नॅपकिनचा आधार घेऊ शकता. मान सरळ, नजर समोर. छान. आणि डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा या स्थितीची जाणीव. डावी बाजू कमरेपासून आपल्या कोपरापर्यंत ताणली गेली आहे. जोड श्वासाची.
उलट चाल करताना डोळे उघडायचे. उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल, खाली असलेला, मग वर असलेला डावा हात. उजवा पाय प्रथम सरळ करायचा, जो खाली आहे, मग वर असलेला डावा पाय. आणि विश्राम. मान मागे सैल सर सोडून देऊया, रिलॅक्स होऊन. सावकाश एका कुशीला वळायचे आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. दोन्ही पाय फोल्ड करूया. दोन्ही हात शरीराच्या जवळ. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली घ्यायचा आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. आणि आता श्वास घेत कंबर आपली हातांवर प्रेस करूया आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. हाताचे जे तळवे आहेत कमरेच्या खाली तेच काढून घ्यायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. हाताचे जे तळवे आहेत ते जमिनीवर असतील. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे, आणि पाय डावीकडे, मान उजवीकडे. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल. बरोबर, छान करता. पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. 1 2 बरोबर, 3 छान. अजून एक राऊंड. 4 उजवीकडे पाय, मान डावीकडे, डावीकडे पाय, मान उजवीकडे. छान. सावकाश मध्ये येऊन थांबा. दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय सरळ आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया, विश्राम. पुन्हा दोन्ही पाय जुळून घेऊया. हात शरीराच्या जवळ. आपण करणार आहोत द्रोणासन. आता आपल्याला एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. आपले हात, पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची एकाच वेळेला. ज्यांना पूर्ण शरीर लिफ्ट करता नसेल येत त्यांनी हाताचा आधार घेऊन आधी अपर बॉडी वर उचलायची आणि मग आपले पाय उचलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. सुरुवात करा. बरोबर, नजर समोर. आता ज्यांना एकाच वेळेला नाही आलं तर त्यांनी हाताचा असं स्टँड घ्या आणि मग पाय वर उचला. हाताच्या आधाराने आधी अपर बॉडी वर उचला. ओके, ठीक आहे, छान. छान प्रयत्न आहे. नजर समोर. यथाशक्ती थांबा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही उलट चाल करायला हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पायाची मुवमेंट करायला हरकत नाहीये. थोडेसे वर खाली बघा, होतायत का पाय? हा, छान. सावकाश सावकाश. बरोबर. थांबूया. उलट चाल करा. हळूहळू आपले हात, पाय, पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती घ्या. पोटावरती जो प्रेशर आलेला आहे त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. आपण करणार आहोत अर्ध हलासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ.
आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. तर सुरुवात करूया. आपल्याला दोन्ही पाय 30 अंश वर घ्यायचे, मग 60 आणि मग 90. बरोबर. आता दोन्ही पायाचे अंगठे पकडा. सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. याला म्हणतात अर्ध हलासन. पूर्ण हलासनची कृती थोडीशी ऍडव्हान्स आहे, प्रत्येकाला जमेलच अशी नाही, म्हणून आपण हे अर्ध हलासन करतोय. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हा बरोबर, छान. आणि इथे थांबा, यथाशक्ती थांबायचे. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. जोड श्वासाची 5 4 3 2 1. आता थोडीशी इथे हालचाल करूया. श्वास घेत पाय लांब करा आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, पाय गुडघ्यातनं सरळ, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. सावकाश कृती थांबूया. आधी हात खाली घ्या जमिनीवर. पुन्हा पाय 90 डिग्री व्यवस्थित वर. पायाचे तळवे जमिनीच्या सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता हळूहळू पाय खाली घेऊया. टप्प्याटप्प्याने पाय खाली घ्यायचे. सुरुवात करूया. 80 70 60 50 40 30 20 10 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. आता इथे तुम्ही टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्यायला हरकत नाहीये. हाताचा स्टँड करायचा आहे. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. खांदे एकदम रिलॅक्स आणि पायाची हालचाल करूया. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर, छान. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. त्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या मागच्या मागे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड आणि सरळ. पाय फोल्ड, टाच आपल्या सीटकडे आणि सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला आहेत. पाय आपले 90 डिग्री आहेत काटकोनामध्ये. परफेक्ट. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक. आपली पावलं जी आहेत ही जमिनीकडे जाऊ दे. अगदी सावकाश मुवमेंट. 2. गुडघेदुखीसाठी अतिशय उपयुक्त आहे ही कृती. आणि 3. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. 1 2 आणि 3. 3 वेळा झाले की थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या. दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता आपल्याला आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची. हनुवटी जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता फक्त उजवा पाय जमिनीपासून वर उचला. फक्त उजवा पाय. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. अर्ध शलभासन आपण करतोय. हात खाली शरीराच्या जवळ. हात खाली. हनुवटी जमिनीवर. हनुवटी वर नाही उचलायची आणि थांबा. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली घ्या सावकाश. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता डावा पाय आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे. यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर. बरोबर. हनुवटी जमिनीवर. डावा पाय वर उचललाय आणि थांबा. 5 4 3 2 1.
सावकाश डावा पाय खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करणार आहोत आता नौकासन. जे आपण द्रोणासन केलं मगाशी, तीच कृती आता आपण पोटावर पडून करणार आहोत. तर पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. हात वरच्या बाजूने ताणा, पाय खालच्या बाजूने ताणायचे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. बरोबर. नजर समोर. आणि इथे थांबा. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. हात पाय खाली, कपाळ जमिनीवर. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊया आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडूया. सावकाश एका कुशीला वळा. बैठक स्थितीमधून हळूहळू स्टँडिंग मध्ये जाऊया. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नको. दंड स्थितीमध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून मान मागे सैल सोडायची. करणार आहोत आपण आता परिवर्तित चक्रासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आज आपण थोडस एक व्हेरिएशन करणार आहोत याच्यामध्ये. डावा हात एकदम रिलॅक्स ठेवा. खांद्यापासून ते हाताच्या म्हणजे हाताची बोट पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडून द्या. डावा हात एकदम रिलॅक्स. फक्त आता उजवा हात आपण टप्प्याटप्प्याने वर घ्या. तर सुरुवात करूया. उजवा हात 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. 90 डिग्री आपला उजवा हात आपला जमिनीला समांतर आलेला आहे. ठीक आहे. डावा हात पूर्णपणे रिलॅक्स, एकदम रिलॅक्स ठेवा खांद्यापासून बोटापर्यंत. आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करूया. आणि आता उजवा हात पुन्हा एकदा 110 120 130 140 150 160 170 आणि 180 असा पुन्हा एकदा सरळ वर 180 डिग्री वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. नजर समोर. डावी बाजू एकदम रिलॅक्स. खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत डावा हात रिलॅक्स, डावा पाय रिलॅक्स. उजव्या हाताला पूर्णपणे पॉइंटेड अवेअरनेस. हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत उजवी बाजू ताणली आहे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. एक हलकासा साइड वर्ड बेंड. परफेक्ट. नजर समोर. पुन्हा इथे जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. छान. उलट चाल करताना पुन्हा सावकाश मध्यभागी. आणि ज्या क्रमाने आपण उजवा हात वर घेतलाय त्याच क्रमाने खाली. 170 160 150 140 130 120 110. आता उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करा. 90 डिग्री आपला हात आता काटकोनामध्ये आहे. आता तो 80 70 60 50 40 30 20 10 आणि 0. रिलॅक्स व्हा. आपली संपूर्ण जाणीव उजव्या बाजूकडे घेऊन जा. बघा बंद डोळ्यांनी याचा अनुभव घ्या की आपली उजवी बाजू तुम्हाला थोडीशी जड जाणवेल
आणि डावी बाजू कम्पॅरेटिव्हली थोडीशी तुम्हाला हलकी जाणवेल, कारण की आपण थोडासा जो स्ट्रेचिंग केलाय त्यामुळे तिथला ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा, खांद्यापासून बोटापर्यंत, पावलापर्यंत उजवी बाजू रिलॅक्स. आणि आता डावा हात टप्प्याटप्प्याने वर सुरुवात करूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. आणि आता पुन्हा एकदा सुरुवात. 110, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. पॉइंटेड अवेअरनेस. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, नजर समोर. ताणली गेलेली डावी बाजू हातापासून ते पावलापर्यंत त्याची जाणीव. उजवी बाजू एकदम रिलॅक्स, खांदा, हात उजव्या बाजूचा पूर्णपणे रिलॅक्स. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. हलकासा साइडवर्ड बेंड, नजर समोर. थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलट सरळ, सावकाश मध्यभागी. आणि आता डावा हात टप्प्याटप्प्याने खाली येईल. 170, 60, 50, 40, 30, 20, 110 आणि 90. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करूया आणि सावकाश खाली घेऊया डावा हात. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स. सूर्यनमस्कार. 2 सूर्यनमस्कार घालूया. मांडी पुढे घुमायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. डोळे अंधार ठेवून गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, बरोबर 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपली नेबल विजनकडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपद्मासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. अजून एक म्हणा. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, बरोबर 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मध्ये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा.
डोळ्यात भेटून घ्यायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे, सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा डोळ्यालगत मिटलेले तसेच ठेवायचे. इथून पुढे आपण करूया अनुलोम विलोमची आवर्तन. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. उजव्या हाताची अंगुली मुद्रा आपण केली आहे. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेचा. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेचा. एक आवर्तन झालं. दुसरं डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेचा. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेचा. तिसरा आवर्तन डावीने पुरा. डावी बंद. आणि उजवीने संथ रेचा. उजवीने पुरा. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचा. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन आणि त्याची मनातल्या मनात अनुभूती. आज आपण पाहणार आहोत उज्जाई प्राणायाम. तर ज्यांना टॉन्सिलचा त्रास असेल त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं. तर हा प्राणायाम थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त आहे. किंवा जी लोक जास्त बोलतात, ज्यांचं काउन्सिलिंगचं आहे किंवा काही लोक एजंट असतात, LIC एजंट असतात किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटचे काही जण असतात किंवा काही सूत्रसंचालन करतात, गाणं गातात, तर त्यांच्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. तर हा मी तुम्हाला सांगू शकते. बाकी याची अनुभूती आहे किंवा याचा जो एक्सपिरियन्स आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे. इथे आपण श्वास भरून घेतो आणि जेव्हा आपण तो श्वास सोडतो तेव्हा आपल्याला घशातून घर्षणयुक्त आवाजाने तो श्वास बाहेर सोडायचा असतो. म्हणजे घेतलेला जो श्वास जो आहे तो सोडताना आपल्याला थोडंसं आपल्या कंठाचं संकोच म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचे तिथले मसल्स. आणि तो श्वास सोडताना म्हणजे आपण घोरताना कसा एक आवाज येतो तसा एक छोटासा आवाज तुम्हाला तो श्वास सोडताना येईल. एक आवर्तन मी हवं असेल तर दाखवते तुम्हाला कसं करायचं. तर इथे हातांची ज्ञान मुद्रा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना घर्षणयुक्त आवाजाने रेचन. म्हणजे इथे तुम्हाला एक हलकासा प्रेशर जाणवतो तुमच्या कंठाच्या इथे. त्यामुळे थायरॉइड सारखे आजार सुद्धा या प्राणायामाच्या अभ्यासाने आपल्यापासून लांब राहतात. तर थोडंसं खोकला आल्यासारखं वाटेल, थोडंसं तुमच्या घशाच्या इथे इचिंग झाल्यासारखं वाटेल. ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत, कारण की जे पहिल्यांदा ही कृती करतील त्यांना हा सगळा अनुभव येऊ शकतो. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. डोळ्यालगत भेटून घ्या. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. चेहरा प्रसन्न आहे. तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ पुरा.
हवा आपण नाकाने आतमध्ये भरून घेतली आहे आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाजाने रेचक. बरं, हे करताना डोळे आणि कपाळ शांत असेल. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पुरक आणि घर्षणयुक्त रेचक. खोलवर दीर्घ पुरक, घर्षणयुक्त रेचक. आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे झालेला बदल, तिथे काही वेगळेपणा जाणवतोय का? त्याचा मनातल्या मनात मागोवा आणि याला कॉम्प्लिमेंट करणारं शीतली प्राणायाम आपण करूया. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हळ, जीभ फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पुरक, हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचन. अजून एक राऊंड. जिभेची पन्हळ, जीभ बाहेर, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव कंठापर्यंत. जिभातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. अजून एक राऊंड करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक, जिभातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. मनातल्या मनात या दोन्ही प्राणायामांची अनुभूती आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटलेले तसेच पाठीवर पडून विश्रांती. आज आपण भ्रामरी प्राणायाम शयन स्थितीमध्ये करणार. ज्यांना पाठीवर पडून विश्रांती घ्यायला किंवा पाठदुखी असेल, तर भिंतीला टेकून उभे राहा आणि भिंतीला टेकून बसायला हरकत नाहीये आणि दोन्ही पाय विश्रांती स्थितीमध्ये जसे आपण समोर पसरवतो, तसं बसायला हरकत नाही. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. भिंतीला टेकून बसून दोन्ही पाय पसरून घ्यायचे. ज्यांना शयन स्थितीमध्ये जास्त वेळ किंवा पाठदुखीचा त्रास असेल, त्यांनी या स्थितीमध्ये बसायला हरकत नाहीये. मात्र नक्कीच शवासनाची आदर्श स्थिती घेण्याचा जरूर सगळ्यांनी प्रयत्न करावा. पाठीवर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटलेले, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडलेलं आहे, रिलॅक्स सोडलेलं आहे. पाठकळ्यांना झालेला जमिनीचा स्पर्श सुखवह वाटतोय, आरामदायी वाटतोय. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे आणि आनंदी आहे. शवासनाची आदर्श स्थिती मी आता धारण केलेली आहे. याच्या पुढची 3 ते 4 मिनिटं मी माझ्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहणार आहे. जो कुठला भाग अवघडल्यासारखा वाटत असेल, तर आत्ताच थोडीशी हालचाल करून तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आपण आपली जाणीव हळूहळू पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत घेऊन जाणार आहोत. आपली जाणीव कमरेपासून पायाच्या नखापर्यंत, संपूर्ण उजवा आणि डावा पाय पावलापासून ते कमरेपर्यंत शिथिल करूया, रिलॅक्स करूया.
तिथले सगळे स्नायू, सांधे मोकळे करून घ्यायचे आहेत. पायाची बोटं, अँकल जॉइंट्स, काफ मसल्स, गुडघ्याचा भाग, आपल्या मांडीचा भाग पूर्णपणे रिलॅक्स. या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण देऊया अकाराची जोड. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. जाणीव आपली कमरेपासून खालच्या भागाकडे आणि श्वास सोडताना अकार. अ जाणीव कमरेपासून कंठापर्यंत. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स. पोटाचा भाग, छातीचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, छातीच्या बरगड्या, आपली फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल. शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी देऊया उकाराची जोड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडत ऊ. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. चेहऱ्यावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. डोळे अलगद मिटलेले आहेत. पापड्यांवर पापणी अलगदपणे ठेवलेली आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती, प्रसन्न चेहरा. आपल्या शरीराच्या या वरच्या भागामध्ये शिथिलता आणण्यासाठी देऊया मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता, प्रसन्नता सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं झालेलं आहे. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य असंच औषधविरहित आणि व्याधीविरहित राहणार आहे. आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, चैतन्य शक्ती, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी पूर्णपणे एनर्जाइज होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास बाहेर सोडताना माझा सगळा तणाव, काळजी, दुःख, सगळ्या व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी, समाधानी, आनंदी आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर सुख, शांती, आनंद याची अनुभूती मी या क्षणी घेत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि आजच्या दिवसाला त्यांच्या आशीर्वादाने सुरुवात करू. या आरामदायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. कुठलाही झटका न देता, काही गडबड न करता, अगदी सावकाश.
दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया आणि ओम पुढे नतमस्तक. शरणागत भाव, समर्पण भाव. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत आणि आपला सगळा अहम भाव आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मर्दन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.